नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या आपल्या आवडत्या मालिकेत, जिथे प्रत्येक दिवस प्रेमाला एक नवीन अर्थ देतोय। आजचा भाग तर खूपच खास आहे, कारण आज एक नवीन भावना, एक नवीन निर्णय आणि एक अनोखं वळण या नात्यात येणार आहे। तर चला आजचा भाग म्हणजे 17 जुलैचा भाग बघूयात। मित्रांनो, मानिनी आणि मिथुन गुरुजींनी दिलेल्या लिस्टबद्दल चर्चा करत बसलेले असतात। तर तेव्हा वसुंधरा तिथं येते आणि त्या दोघांना विचारते, काय झालं, एवढी रात्र झालेली आहे आणि तुम्ही गप्पा कसल्या मारत बसलाय, झोपायचं नाहीये का तुम्हाला? तर मिथुन वसुंधराला सांगू लागतो की अहो वसुताई, आम्ही गप्पा कुठं मारतोय, ते काय झालं ना, साठे गुरुजींचा ताईंना फोन आलेला होता। तर असं ऐकल्यानंतर वसुंधरा तर डोक्यालाच हात लावते आणि म्हणते की अगो बाई, अगं मानिनी, आता काय आहे नवीन? तर तेव्हा मानिनी म्हणते, अहो ताई, नवीन काही नाही, एवढं काही सुद्धा झालेलं नाही। मी आपलं साधंच त्यांना म्हणालेले होते की सगळ्यांच्या सुख समाधानासाठी एक पूजा घालूयात। तर त्यांनी सांगितलं की अगदी उद्याच मुहूर्त आहे। तर वसुंधरा विचारते, एवढं काय झालंय अगदी, म्हणजे अगदी फक्त उद्याचाच मुहूर्त आहे का? तर मिथुन तिला सांगतो की काय झालं, गुरुजी म्हणाले ना की उद्या शुभ मुहूर्त आहे, म्हणून तर आम्ही एवढी रात्र झाली लिस्ट करत बसलेलो आहे, हे बघा, असं म्हणून तो आता लिस्ट दाखवू लागतो। तर तेव्हा वसुंधरा ती लिस्ट आपल्या हातामध्ये घेते आणि ती लिस्ट वाचू लागते आणि ती आता मनातल्या मनात बोलू लागते की पूजा करावीच लागेल, असं का म्हणाले असतील गुरुजी? आणि गुरुजींना कळलं वाटतं की पार्थ आणि काव्याचा डिवोर्स होणार आहे ते। असो, पण करा करा, काहीही करा, पण आता हे काही टळणार नाही, असं ती मनातल्या मनात बोलत आता ती गालातल्या गालात हसू लागते। तर तेव्हा आता मिथुनचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तो तिला विचारतो की अहो वसुताई, तुम्ही कुठं हरवलात? तर तेव्हा वसुंधरा सांगते, अरे नाही रे, मी ती लिस्ट वाचत होते। तर मिथुन तिला म्हणतो, अहो वसुताई, तुम्ही त्या लिस्टचं टेन्शन घेऊ नका, डोंट टेक टेन्शन, आय विल मॅनेज एव्हरी टेन्शन। मी एक काम करतो, सकाळी जातो, सगळ्या वस्तू घेऊन येतो, मग त्यानंतर लग्नाला जातो, ओके? असं तो सर्व काही सांगत असतो। तर इतक्यात रम्यासुद्धा तिथं येते आणि त्या सगळ्यांना विचारते, अरे बापरे, तुम्ही सगळे अजून जागे आहात आणि बाकीचे कुठे आहेत? तर तेव्हा मिथुन काका सांगू लागतो, अगं तू कशी आज मैत्रिणींच्या बरोबर सेलिब्रेशन करायला गेली होतीस, तसे जेव्हा आणि पार्थ त्यांच्या मैत्रिणीबरोबर सेलिब्रेशन करायला गेलेले आहेत। तर आता रम्या विचारते, पण पार्थची मैत्रीण तर मी आहे, पण तो कुठल्या मैत्रिणीबरोबर गेलाय? तर तेव्हा मिथुन काका हसूच लागतो आणि रम्या पण करेक्ट जोक मारती वहिनी, असं तो बोलू लागतो आणि परत तो हसता हसता परत मध्येच थांबतो। तर मित्रांनो, आता इकडे काव्याला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती आता पार्थला म्हणते, अहो पार्थ, मी? तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, हो तुम्हीच। का घेताय तुम्ही एवढे एफर्ट्स, का करताय एवढे प्रयत्न तुम्ही? तुम्हाला जो गिल्ट आलेला आहे तो पुसण्यासाठी हे करताय ना, बरोबर आहे ना? हे म्हणजे असं झालं की एखाद्या लहान मुलाला भूक लागली ना की 2 दिवस जेवायला जायचं, मग तिसऱ्या दिवशी त्याने काय करायचं, कोणाकडे बघायचं त्याने? आपलं लग्न झालं त्यानंतर तुम्हाला डिवोर्स हवा होता, पण मी माझे प्रयत्न करत होतो, पण ज्या दिवशी ना तुम्ही डिवोर्स लॉयर अपॉइंट केला ना, त्या दिवशी मला कळालं की तुम्हाला डिवोर्स हवाच आहे। पण हरकत नाही, मी माझ्या मनाला समजावलेलं आहे, फटकारलं, झिडकारलं, सांगितलं की बाबा तू कितीही वाट बघितलीस ना तरी सुद्धा काव्या तुझी होणार नाही आहे, असं तो आता तिच्या नजरेत बघून बोलतो। तर तेव्हा आता मित्रांनो, काव्याच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येऊ लागतं। तर पार्थ पुढे म्हणतो की काव्या, तुला कधीच तुझा नवरा मानणार नाही, लग्नाच्या रीतीने बांधून ठेवणं म्हणजे एखाद्या कुलपाला काचेच्या बाटलीत बंद करून ठेवण्यासारखं आहे, असं तो सर्व काही बोलत असतो। तर तेव्हा काव्या मात्र धक्क्यानेच त्याच्याकडे बघत असते। त्या फुलपाखराच्या पंखाचा रंग माझ्या हाताला नाही लागला ना तरी सुद्धा मला चालेल, पण मला तुम्हाला मुक्त उडताना बघायचं आहे काव्या, स्वच्छंदी आणि मोकळेपणाने। माझ्या आठवणीतली काव्या म्हणजे फटकळ, बंडखोर, निडर, खरं तर ही खरी काव्या आहे, पण गेले 3 दिवस तुम्ही जे वागताय ना ते सगळं काही खोटं आहे काव्या, असं त्यांना बोलल्यानंतर आता काव्या धक्क्यानेच परत त्याच्याकडे बघते आणि मित्रांनो, ती आता खूपच जोराने रडत असते। तर पार्थ पुढे म्हणतो की तुम्ही हे सगळं करताय कारण ना तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचं दुःख पुसायचं आहे, तुम्ही हे जे काही एफर्ट्स घेताय ना ते आयुष्यभर नाही करणार तुम्ही काव्या, कारण तुम्ही पार्थ नाही आहात काव्या। तुम्ही म्हणता ना मी काव्या आहे, करेक्ट, माझी काव्या अशी कधीच वागत नाही आणि सॉरी, मला ना माझे म्हणण्याचा हक्क खरं तर नाही आहे माझ्याकडे, पण मी ना त्या काव्याला माझी काव्या बोललो, जी कधीतरी माझी होईल या अपेक्षेने मी तिच्यासाठी वाटेल ते करायचो, त्या काव्याबद्दल बोललो मी। तर आता काव्यामध्येच बोलते, प्लीज पार्थ ऐका ना। तर तेव्हा पार्थ तिला बोलू देत नाही आणि पुढे म्हणतो की खरं सांगू का, तुम्ही हे 3 दिवस जे काही वागलात ना तेच खरं स्वप्न आहे माझं, म्हणजे मला वाटायचं की तुम्ही माझ्यासाठी श्रीखंड बनवावं, कधीतरी ऑफिसला यावं मला पिक करायला, माझ्यासाठी डबा घेऊन यावा, हे करताना ना तुम्ही खूप खूप गोड दिसायचात काव्या। तुम्हाला माहिती आहे का, आपण समोरच्यासाठी एफर्ट्स घेत असतो म्हणजे आपल्याला आवडतं म्हणून, अगदी निस्वार्थ हेतूने, पण समोरचा सुद्धा जेव्हा एफर्ट्स घेतो ना, पॅम्पर करतो, तेव्हा जे फिलिंग असतं ना मनात, ते जगातलं सगळ्यात बेस्ट फिलिंग असतं काव्या।
तुम्ही स्वतःच्या हाताने खिचडी बनवून माझ्यासाठी घेऊन आलात. मला आतून दाटून आलेलं होतं. ती खिचडी पण मी रमेश दादांना दिली. तेव्हा सुद्धा माझा जीव तुटलाच होता आणि मी तुम्हाला अद्दल घडवण्यासाठी हे नाही केलं. खरं तर नशिबानेच तुम्हाला अद्दल घडवलेली आहे. तुम्ही 3 दिवस ना जे माझ्यासाठी केलं तो स्वप्नातला संसार होता माझ्या आणि बहुतेक तो स्वप्नातच राहणार असं तो स्वतःमध्येच आता हरवून जाऊन सर्व काही बोलू लागतो आणि परत म्हणतो की मला आता हे सहन होत नाहीये काव्या. तर तेव्हा काव्या अजून रडू लागते. तर पार्थ म्हणतो याआधी तुम्ही मला आवडायचा पण आता, असं म्हणून तो परत थांबतो. तर तेव्हा काव्या आता काय असं त्याला विचारते. तर तेव्हा पार्थ सांगतो आता सगळं काही आवडीनिवडीच्या पलीकडे गेलेलं आहे. स्वतःला हे करण्यापासून तुम्ही थांबवा. तुम्ही जर का नाही थांबलात ना आणि अजून जरी फक्त एकदा जरी प्रयत्न केलात ना तर प्रेमात पडेन मी तुमच्या काव्या, असं त्यानं बोलल्यानंतर मात्र आता काव्याला तर जोराचाच धक्का बसतो. तर पार्थ पुढे म्हणतो की कारण ना तुम्ही मला परत सोडून जाल, त्यापेक्षा थांबवा हे सगळं, विषय संपवा काव्या. मी एक चष्मा घातला की त्यातूनच सगळं बघतो मी. तुमच्यासारखं तात्पुरते रीडिंग स्पेक्स वापरायची सवय नाही आहे मला. आता एकच उपकार करा माझ्यावर, असं म्हणून तो चक्क डिवोर्स पेपर्सच आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला म्हणतो या नात्यातून तुमची सुटका करा आणि मला मोकळं करा, असं म्हणून ते आता डिवोर्स पेपर्स तिच्या समोर परत धरतो. तर ते डिवोर्स पेपर्स बघितल्यानंतर काव्याला अजून मोठा धक्का बसतो आणि ती डोळे मोठे करून एकदा पार्थकडे आणि एकदा त्या डिवोर्स पेपर्सकडे बघू लागते आणि पार्थ मात्र तिच्याकडे एकसारखा बघत असतो. तर मित्रांनो आता इकडे जीवा आणि नंदिनी यांच्यामधला संवाद दाखवलेला आहे. नंदिनी मित्रांनो जोराने रडत असते तर तेव्हा जीवा आपला रुमाल काढून तिला देतो. तर नंदिनी त्याला म्हणते नाही नको आहे मला रुमाल, मी तुमच्या रुमालाने माझे भरले डोळे किती दिवस पुसू आणि का पुसू. तर तेव्हा जीवा तिला सांगतो हे बघ नंदिनी, तू माझ्या रुमालाने तुझे डोळे नको पुसूस, माझ्या कुठल्याच चुका पोटात घेऊ नकोस, हवं तर मला कधी माफसुद्धा करू नकोस, पण माझं एकदा ऐकून तरी घे. अगं तू खूप छान मुलगी आहेस, खूप चांगली मुलगी आहेस, एकदम जेन्युइन आहेस तू, एकदम आयडियल मुलगी आहेस तू, अगं तू आदर्श सून आहेस. पण असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी पुढं म्हणते की पण मी तुमची बायको नाही आहे हो ना जीवा, असं तिने विचारल्यानंतर आता जीवा मात्र शांतच होतो आणि तिच्याकडे तो धक्क्यानेच बघू लागतो. तर तेव्हा नंदिनी पुढं म्हणते की तुम्हाला माझ्याबद्दल दया वाटते, माझा आदर वाटतो, माझा अभिमान वाटतो, कधी कधी माझी भीतीसुद्धा वाटते, पण माझ्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटत नाही हो ना जीवा, असं तिने प्रश्न केल्यानंतर आता जीवा मात्र परत शांत होतो. तर नंदिनी पुढं म्हणते काय असतं हे प्रेम, कसं होतं हे प्रेम, असं काय केलं की समोरच्याला आपल्याबद्दल प्रेम वाटतं आणि मी असं काय केलेलं नाही आहे की तुम्हाला माझ्याबद्दल प्रेमच वाटत नाही, असा ती प्रश्न आता जीवाला करते. आणि पुढं म्हणते की मी असं ऐकलं होतं की प्रेमात शरण जावं लागतं, पण मी तर स्वतःला हरवून बसलेला आहे तुमच्या प्रेमात, असं तिने बोलल्यानंतर आता जीवा मात्र थक्क होऊन जातो आणि तो अजूनसुद्धा एकसारखाच तिच्याकडे बघत असतो आणि आता तो स्वतःच्या नजरेतच स्वतःला वाईट वाटून घेऊ लागतो. तर नंदिनी पुढं म्हणते की मी ना खूप विचार करायचे, मला प्रश्न पडायचा की ज्यांचं अरेंज मॅरेज होतं ते कपल्स एकमेकांना आय लव्ह यू कधी म्हणत असतील, एकमेकांच्या प्रेमात कधी पडत असतील. मग मला वाटलं की लग्नानंतर होत असेल हे, आपल्या बाबतीतही मी तोच विचार केला, स्वतःला समजावलं की लग्नानंतर होईलच प्रेम, पण तुम्हाला बघून वाटते की तुम्ही ती जागा आधीच कोणाला तरी देऊन टाकलेली आहे. इतकं प्रेम केलेलं आहे तुम्ही कोणावर तरी की मला द्यायला तुमच्याकडे प्रेमच उरलेलं नाही, असं तिने बोलल्यानंतर आता जेव्हा मात्र आपली मानच खाली घालतो. तर नंदिनी पुढं म्हणते की बोलण्याच्या ओघात आपण बरंच काहीतरी बोलून जातो. कित्येकदा असं होतं की आपलं नसलेलं सामान आपल्याही नकळत आपण उचलतो आणि मग मात्र ते सामान असं काही चिकटतं आपल्याला की ते ओझं परत आपल्याला खाली ठेवताच येत नाही आणि ते ओझं आयुष्यभर घेऊन फिरण्याची ताकद नसते सगळ्यांच्याकडे. तुमच्याही बाबतीत तसंच झालेलं आहे जीवा. भावनेच्या भरात तुम्ही बोलून गेलात की नंदिनी मी लग्न करेन तुझ्याशी, बोलण्याच्या ओघात बोलून गेलात की नंदिनी फक्त बायको नाही माझी तर ती अभिमान आहे माझा. आणि आता खरं सांगा जीवा, तुमच्या बोलण्याचा नक्की अर्थ तोच होता का, असा तिने प्रश्न केल्यानंतर मात्र आता जीवा परत शांत होतो आणि तो परत आपली नजर चोरू लागतो. तर आता नंदिनी त्याला म्हणते नाही ना जीवा, तुम्हाला हेच वाटतं ना की मला नंदिनीला दुखवायचं नाहीये कारण ती माझ्यासाठी खूप करते, पण ज्या दिवशी तुम्हाला हे वाटेल ना की मला नंदिनीला दुखवायचं नाहीये कारण तिला त्रास झाला तर मला त्रास होईल, कारण तिला त्रास झाला तर मला त्रास होईल, असं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने लग्न मानायला लागलात असं मला वाटेल, असं सर्व काही ती बोलते. आणि तेव्हा अजूनसुद्धा जीवा शांतच असतो. तर नंदिनी परत पुढं म्हणते की मी नेहमी सगळ्यांना सांगायचे की लग्न फक्त एका दिवसाचं सेलिब्रेशन असतं, पण संसार ना आयुष्यभराचा सोहळा असतो, पण माझा संसार माझ्यासाठी सोहळा आणि तुमच्यासाठी जर शिक्षा असेल
तर कुठल्या तोंडाने मी इतरांना लग्नाबद्दल सांगू? असं तिने बोलल्यानंतर आता मात्र जीवा नंदिनीचा हात पकडायचा प्रयत्न करतो, तर तेव्हा नंदिनी आपला हातच मागं खेचते आणि ती खूप जोराने रडत असते. तर तेव्हा जीवा आता तिला म्हणू लागतो की अगं नंदिनी, तू असं स्वतःबद्दल नको म्हणूस, आणि खरंच असं नाहीये, हा संसार माझ्यासाठी शिक्षा नाही आहे, आणि डिवोर्स जर म्हणशील ना, असं तो बोलत असतो. तर तेव्हा नंदिनी परत त्याला थांबवते आणि म्हणते की जाऊ देत जीवा, प्लीज आता फार गिल्टी वाटून घेऊ नका तुम्ही. माझ्याच खूप फिल्मी कल्पना होत्या. माझा नवरा मला बाईकवरून सोडायला येईल, कारने पिकअप करायला येणारा असावा, माझ्यावर कविता करणारा असावा, मी ऑफिसला जाताना त्याच्या हाताने मला नाश्ता करून देणारा असावा. हे सगळं काही तुम्ही करताय जीवा, आणि आता आणखीन नका करू, नाहीतर मी नाही सोडू शकणार तुम्हाला. असं तिने बोलल्यानंतर मात्र आता जीवाला एवढा मोठा जोराचा धक्का बसतो की तो डोळे मोठे करूनच नंदिनीकडे बघू लागतो आणि आता त्याच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येऊ लागतं. तर नंदिनी पुढे म्हणते, माझा पाय नाही निघणार या घरामधून, आणि असंही तुम्ही हे नवरा म्हणून नाही, माझ्यावरती प्रेम म्हणून नाही, तर तुम्हाला गिल्ट आहे म्हणून करताय तुम्ही. नका करू हे. तुमचं गिल्ट तुमच्याकडे, माझं प्रेम माझ्याकडे. तुम्ही तुमच्या आधीच्या प्रेमावरती इतकं प्रेम केलंय तर मग माझ्यावर करायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे आपली ही अधुरी कहाणी आता आपण इथेच संपवूयात. असं तिने म्हटल्यानंतर मात्र आता जीवाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर नंदिनी पुढे म्हणते, आणि स्वल्पविराम नाही तर फुलस्टॉपच देऊयात या नात्याला, कारण ताणलेलं कधी ना कधीतरी तुटतंच. आपण तुटण्याची वाट नको बघायला, त्यापेक्षा आनंदाने संपवूयात. असं तिने बोलल्यानंतर मात्र आता जीवाच्या भोवती जगच फिरू लागतं. तर मित्रांनो, आता नंदिनीने सुद्धा डिवोर्स पेपर्स आपल्यासोबत आणलेले असतात आणि ती आता पर्समधून डिवोर्स पेपर्स बाहेर काढते आणि ती जीवासमोर धरते आणि त्याला म्हणते, हे घ्या जीवा. असं तिने म्हटल्यानंतर आता जीवाच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. तर नंदिनी सुद्धा रडत रडत त्याला म्हणते, हे घ्या जीवा, आणि सही करून सगळं काही संपवून टाका. तर तेव्हा जीवा नंदिनी असं म्हणत असतो. तर नंदिनी पुढं म्हणते, आणि आता आणखीन ताणू नका प्लीज प्लीज प्लीज, मला खोटी स्वप्न दाखवू नका, कारण स्वप्न बघायची सुद्धा मला भीती वाटायला लागलेली आहे. तर आता जीवा एकदा त्या डिवोर्स पेपरकडे आणि एकदा नंदिनीकडे बघू लागतो. तर मित्रांनो, आता इकडे काव्या ते डिवोर्स पेपर आपल्या हातामध्ये घेते आणि पार्थ आहो असं म्हणत असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो, प्लीज खोटी आशा, प्लीज खोटी स्वप्न दाखवू नका, प्लीज थांबवा हे सगळं काही, सही करा काव्या, कारण अजून एक दिवस जरी तुमचे हे सुंदर एफर्ट्स मी बघत राहिलो ना, तरी तुम्हाला सोडून देणं कठीण जाईल काव्या. असं त्यानं बोलल्यानंतर आता काव्या धक्क्यानेच त्याच्याकडे बघते. तर पार्थ पुढे म्हणतो की कदाचित पुन्हा अडकीन मी तुमच्यामध्ये, आणि आता ना मला कुणाच्यात अडकायचं नाही, आणि आता मला कुणाला अडकवायचं सुद्धा नाही, हे घ्या करा सही. असं सांगून तो आता पेन काव्याच्या हातामध्ये देऊ लागतो. तर तेव्हा काव्या अजून सुद्धा ते पेन आपल्या हातामध्ये घेत नाही आणि त्याला बोलायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा आता पार्थ जोराने तिच्यावरती ओरडतो, प्लीज सही करा, आणि परत आपला हात पुढे करून थोडंसं हळू आवाजात प्लीज सही करा असं तिला म्हणतो. तर तेव्हा आता काव्या अखेर ते पेन आपल्या हातामध्ये घेते आणि परत ती पार्थकडे आणि त्या पेनाकडे आणि त्या डिवोर्स पेपर्सकडे बघू लागते. तर मित्रांनो, आता इकडे नंदिनी सुद्धा जीवाला म्हणते, माझा जीव पूर्णपणे तुमच्यात अडकण्या अगोदर याच्यावरती सही करा आणि करून टाका सही प्लीज, असं ती जोराने रडतच त्याच्यासोबत बोलत असते. आणि इकडे जीवा सुद्धा थक्क होऊन अगदी डोळ्यात पाणी घेऊनच तिच्याकडे बघत असतो आणि त्या डिवोर्स पेपर्सकडे सुद्धा तो बघत असतो. तर मित्रांनो, आता तो डोळ्यात पाणी घेऊन रडत रडतच ते डिवोर्स पेपर्स आपल्या हातामध्ये घेतो. तर मित्रांनो, आता इथे कसा सांग लगाव उरात विसरावा हे बॅकग्राऊंड म्युझिक त्यांनी लावलेलं आहे आणि इथे वातावरण अगदी इमोशनल झालेलं असतं. आणि आता नंदिनी आपल्या पर्समधून पेन काढते आणि ते जीवासमोर धरते. तर तेव्हा जीवा नंदिनीकडे बघत बघतच ते पेन आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याच्या डोळ्यामधून खूप पाणी येत असतं. आणि जीवा अखेर ते पेन आपल्या हातामध्ये घेऊन अगदी जड हाताने त्या डिवोर्स पेपर्सवरती सह्या करतो. आणि सही करून झाल्यानंतर तो आता नंदिनीकडे परत एक नजर टाकतो आणि नंदिनीच्या डोळ्यामधून सुद्धा पाणी येत असतं आणि ती रडत रडतच त्याच्याकडे एकसारखी बघत असते. तर मित्रांनो, आता इकडे सुद्धा काव्या रडत रडत जड हाताने त्या डिवोर्स पेपर्सवरती सह्या करू लागते आणि पार्थ सुद्धा रडत रडतच तिच्याकडे एकसारखा बघत असतो. आणि अखेर काव्या त्या डिवोर्स पेपर्सवरती सह्या करते आणि परत ती सुद्धा पार्थच्या नजरेमध्ये बघू लागते आणि ती सुद्धा खूप रडत असते. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहूयात. मित्रांनो, नंदिनी आणि जीवा बाहेर चाललेले असतात. तर तेव्हा विक्रम त्यांना वाटेत थांबवतो आणि विचारतो की तुम्ही कुठे बाहेर निघालेले आहात का? तर इकडे काव्या आणि पार्थ सुद्धा बाहेर चाललेले असतात. तर तेव्हा मानिनी त्यांना थांबवते आणि म्हणते की सत्यनारायणाची पूजा आहे आपल्याकडे आज,
तर तेव्हा काव्या चक्क म्हणते की मी तयार आहे काकू पूजेला बसायला। तर तिने असं बोलल्यानंतर पार्थ धक्क्यानेच तिच्याकडे बघतो। तर त्यानंतर मानिनी तिथून निघून जाते। तर तेव्हा पार्थ काव्याला म्हणतो आज आपण जाऊन डिवोर्स फाईल करणार आहोत आणि आज इथे आपल्याकडे सत्यनारायण पूजा आहे। तर दुसरीकडे जीवा नंदिनीला सांगत असतो की नवरा बायको म्हणून पूजेला बसावं लागत आहे, ते आवडत नाहीये का तुला? तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते आपल्यामध्ये ते नातं तर राहिलेलंच नाहीये, म्हणून पूजेला बसायची इच्छा नाहीये माझी, असं तिने बोलल्यानंतर आता जीवाला परत धक्का बसतो। तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो, पण या नात्यातील प्रवास अजून खूप दूर चालणार आहे। मित्रांनो व्हिडिओला एक लाईक करा। तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते खाली कमेंटमध्ये नक्की कळवा। तुमची प्रतिक्रिया आम्हाला पुढील भागासाठी प्रेरणा देतात। धन्यवाद।